सोलापूरच्या अण्णाभाऊ साठे चौकातून दमानी नगरकडे जाणारा भैया चौकातील हा रेल्वे पूल जवळपास 102 वर्ष जुना आहे आणि तुम्ही पाहू शकता की ब्रिटिशांच्या काळात 1922 मध्ये बांधण्यात आलेला हा रेल्वे पूल जुना झाल्यामुळे या ठिकाणी खबरदारीचा इशारा म्हणून आता तो पाडला जाणार आहे। रेल्वे प्रशासनाने लवकरच या पुलाच्या पाडकामाची तयारी केलेली आहे आणि हा पूल लवकरच पाडला जाणार आहे। एकंदरीत 14 डिसेंबरला हा पूल पाडला जाणार अशा बातम्या येत होत्या, मात्र या 14 डिसेंबरच्या तारखेला अद्यापही रेल्वे प्रशासनाकडून कोणताच दुजोरा मिळालेला नाहीये। 102 वर्ष हा ब्रिटिशकालीन बांधलेला हा जुना पूल या ठिकाणी पाडून या रेल्वे पुलाचं विस्तारीकरण होणार आहे आणि त्यामुळे लवकरच हा पूल पाडला जाणार आहे। रेल्वे प्रशासनाने या संदर्भात कोणताही दुजोरा दिलेला नसला तरी लवकरच या पुलाच्या पाडकामासाठी तयारी करण्यात येत असल्याचं अधिकृत माहिती किंवा सूत्रांकडून माहिती मिळत आहे। रेल्वे विभागाचे जे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आहेत योगेश पाटील सर यांच्याशी आम्ही बातचीत केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे पूल पाडणार आहे आणि याचं विस्तारीकरण होणार आहे, मात्र याच्या संदर्भातील अधिकृत तारीख जी आहे ते अद्यापही आमच्याकडून या ठिकाणी घोषित झालेलं नाही आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आम्हाला मिळाले नसल्याचे योगेश पाटील सांगत आहेत। त्यामुळं अधिकृत आकडेवारी म्हणा किंवा किती रेल्वे गाड्या या ठिकाणी रद्द होणार आहे याची अधिकृत माहिती जरी मिळाली नसली तरी लवकरच हा रेल्वे पूल या ठिकाणी पाडण्यात येणार आहे। तुम्ही पाहू शकता की माझ्या डावीकडं हा अण्णाभाऊ साठे चौकाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणारा रस्ता आहे आणि माझ्या राईट साईडला या ठिकाणी दमानी नगर लक्ष्मीपेठ आमराईकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या दोन्ही रस्त्याच्या मार्गावरच हा 1922 साली बांधलेला हा ब्रिटिशकालीन पूल आहे आणि या पुलाच्या विस्तारीकरणाचं काम या ठिकाणी लवकरच होणार आहे। एका मोठ्या एजन्सीला या पूल पाडकामा करून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचं काम दिल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असतील, रेल्वे विभागातील अधिकारी असतील यांची अनेक वेळा बैठक देखील झालेली आहे। काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे असतील, खासदार प्रणिती शिंदे असतील यांच्यासोबत देखील रेल्वे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांची एक बैठक झालेली आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी या रेल्वे पूल पाडकामासंदर्भात चर्चा केलेली आहे। मात्र अद्यापही रेल्वेकडून कोणतीही घोषणा झालेली नाही की बाबा या तारखेला हा रेल्वे पूल पाडला जाईल, मात्र लवकरच हा रेल्वे पूल पाडणार असल्याचं एकंदरीत सूत्रांकडून आम्हाला समजत आहे। आणि रेल्वे पूल पाडल्यानंतर जवळपास 1 ते 2 लाख जी वस्ती या ठिकाणी राहते दमानी नगर परिसरामध्ये त्यांना येण्या जाण्यासाठी महापालिका प्रशासनानं अनेक पर्यायी मार्ग या ठिकाणी दिलेला आहे। 54 मीटर रस्त्याचा जो काम आहे ते देखील सुरू आहे आणि इतर जे पर्यायी मार्ग आहेत त्याची देखील पाहणी महापालिका आयुक्तांनी केलेली आहे। दरम्यान 102 वर्ष हा जुना पूल लवकरच पडणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी या पुलाचं विस्तारीकरणाचं काम आहे ते वेगाने सुरू होईल। मात्र ह्या रेल्वे पुलाच्या पाडकामावेळी अनेक गाड्या रद्द झाल्याचं एकंदरीत बोललं जात आहे, मात्र अद्यापही मध्य रेल्वे विभागाकडून नेमक्या कोणत्या गाड्या रद्द होणार आणि किती तासाचा मेगा ब्लॉक असणार आहे हे अद्यापही त्यांच्याकडून आलेलं नाही आहे। मात्र अधिकाऱ्यांनी असं देखील सांगितलेलं आहे जेव्हा आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नोटिफिकेशन येईल तेव्हा ती माहिती आम्ही तुम्हाला प्रसारमाध्यमांना देऊ असे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मात्र सोलापूरच्या इतिहासात मध्य रेल्वे विभागात जवळपास 12 ते 14 तासाचा मेगा ब्लॉक देखील घेतला जाऊ शकतो, कारण हा रेल्वे पूल 102 वर्ष जुना आहे। त्याच्यासाठी सर्व जी यंत्रणा आहे ती देखील तयारी लागणार आहे आणि जवळपास सोलापूरच्या इतिहासात म्हणजे 12-14 तासाचा मेगा ब्लॉक लागल्यामुळं अनेक गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे। मात्र कोणत्या गाड्या रद्द होणार याची अद्यापही माहिती आलेली नाही आहे। मात्र लवकरच या 102 वर्ष जुन्या असलेल्या या भैया चौकातील रेल्वे पुलाच्या पाडकामाची सुरुवात होणार आहे आणि नवीन पूल बांधला जाणार आहे। रेल्वे प्रशासनानं या संदर्भात अद्यापही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र लवकरच या कामाला सुरुवात होईल असं देखील जाणकार सांगत आहेत। जहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।